वास्तुशास्त्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घरात देव्हारा कोणत्या दिशेला असावा हे पाहणार आहोत. घरात देव्हारा कोणत्या दिशेला असावा हे सांगण्यापूर्वी त्याहीपेक्षा महत्त्वाची आणखी एक गोष्ट, केवळ उपचार म्हणून किंवा घराची शोभा वाढवण्यासाठी श्रीमंतीचे धार्मिकतेचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने देव्हाऱ्याची स्थापना कधीही करू नये. अत्यंत भक्तिभावाने, पवित्र तनमनाने व पैसा संपत्तीच्या स्वार्थी विचारांना थोडा वेळ फाटा देऊन उत्साही मनाने देव्हाऱ्याची स्थापना करावी. पहाटे उठून प्रातःविधी आंघोळ करावी. घरातील ईशान्य वा पूर्व बाजूची जागा देव्हाऱ्यासाठी निवडावी. ती स्वच्छ पुसून घ्यावी. पूजा करताना पूर्वेला तोंड होईल अशा पद्धतीने देव्हाऱ्याची स्थापना करावी. देव्हारा व देव्हाऱ्यात देवांची स्थापना केल्यानंतर देवाला फुले वाहावीत, नैवेद्य ठेवावा, धूप जाळून सुवासिक अगरबत्ती लावावी. शौचालय, अडगळीची खोली वा पादत्राणे ठेवण्याच्या ठिकाणाजवळ देवघर नसावे याची कटाक्षाने काळजी घ्यावी. देवघरात फुटका फोटो व फुटकी मूर्ती ठेवू नये. सर्वात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे एखादा नवस बोलून वा एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याची इच्छा मनात ठेवून देव्हाऱ्याची स्थापना वा पूजा करू नये. सर्वांना सुखात ठेव व त्याचबरोबर मलाही माझ्या जीवनाची योग्य वाट दाखव, कारण हे देवा तू सर्वज्ञ आहेस, अशी प्रार्थना करणे हे सर्वात उत्तम आहे.